मंडळी, यंदा महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी पूरस्थिती पाहण्यात आली. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील मराठवाड्यात तर पावसानं शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सगळं वाहून नेलं. आता तोंडाशी आलेलं पीक, दुभती जनावरं या महापुरानं नेली आणि आपला शेतकरी राजा यामुळं हवालदिल झाला. अशा वेळी काही शेतकऱ्यांचा आक्रोश तर अक्षरशः न बघावणारा होता. काळीच कुरतडून निघावं अशीच अनेकांची भावना होती. अशा वेळी शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात टाकून साथ सोबत करणारं कोणीतरी हवं होतं. सबंध महाराष्ट्रभरातून लोकांनी जमेल तशी शेतकऱ्यांना मदत केली. पण हा मदतीचा ओघ पुरेसा नव्हता. अशा वेळी कोणीतरी पुढे येऊन भरीव मदत देऊन इतर महाराष्ट्रातल्या लोकांना प्रेरणा देण्याची गरज होती, जेणेकरून हा मदतीचा ओघ आणखी वाढून जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी राजा महापुराच्या दलदलीतून बाहेर येईल. अशातच एक फाउंडेशन आणि एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी हा पायंडा पाडला. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी तब्बल 5 कोटी रुपयांचा चेक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आणि उरलेली 3 कोटींची रक्कम त्यांनी इतर माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. म्हणूनच नेमका कोण आहे हा दानशूर व्यक्ती आणि काय आहे त्याचं हे फाउंडेशन, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. अभय बुतडा फाउंडेशनने महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी तब्बल 8 कोटींची मदत केली आहे. यापैकी 5 कोटींची रक्कम ही महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली असून राज्यभरातील भीषण पुरानंतर तात्काळ मदत आणि पुनर्वसनाच्या कामांसाठी ही रक्कम उपयोगात आणली जाणार आहे. उद्योजक, परोपकारी आणि अभय बुतडा फाउंडेशनचे अध्यक्ष CA अभय बुतडा यांनी स्वतः मुंबईत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे 5 कोटींचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेल्या मदती व्यतिरिक्तही या फाउंडेशनने महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात कार्यरत असलेल्या स्थानिक संस्थांना 3 कोटींचं योगदान दिलं आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची घरं, उपजीविका आणि आशेचा पुनर्निर्माण करण्यासाठी मदत करणं हे या मदतीचं उद्दिष्ट आहे. उद्योजक CA अभय बुतडा म्हणाले की सामाजिक योगदान ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक अंतःप्रेरणा आहे. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या लातूर सारख्या जिल्ह्यात जन्म झाल्यानं ही आपत्ती म्हणजे माझ्यावरच आपत्ती आल्यासारखी वाटते. आपले शेतकरी आणि समाज सक्षम आहेत, पण त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पाठिंबा देणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकानं सोबत यावं आणि मनापासून मदत करावी अशी मी विनंती करतो. मंडळी, पूरग्रस्तांना मदत केलेलं हे फाउंडेशन 2023 मध्ये स्थापन झालेलं आहे. पण अतिशय कमी कालावधीत सामाजिक विकासासाठी हे फाउंडेशन म्हणजे एक विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयास आलाय. आतापर्यंत फाउंडेशनने विविध सामाजिक प्रकल्पांना देणगी दिली आहे, ज्यांचा पूर्णपणे निधी CA अभय बुतडा यांनी स्वतः दिला आहे. कोणत्याही बाह्य स्रोतांकडून पैसे उभारले नसून सामाजिक परिवर्तनासाठी असणारी त्यांची ही वैयक्तिक वचनबद्धता शिक्षण, संस्कृती आणि क्रीडा सक्षमीकरण या क्षेत्रातील फाउंडेशनच्या कार्यातून दिसून येते. उदाहरणच द्यायचं झालं तर CA अभय बुतडा यांनी यापूर्वी त्यांच्या फाउंडेशनद्वारे पुण्यातील आंबेगाव इथं असणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाला 50 लाख रुपये देणगी दिली होती. या निधीचा वापर करून 15 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीत शिवसृष्टीने सवलतीच्या दरात सेवा देऊ केली, ज्यामुळे 1.5 लाखांहून अधिक पर्यटकांना शिवाजी महाराजांच्या काळाचा अनुभव घेता आला. पण त्यानंतर ही ऑफर वाढवण्याची जनतेची मागणी आणि अभय बुतडा फाउंडेशनच्या 75 लाख रुपयांच्या योगदानामुळे याच सवलतीच्या दरामधली सेवा 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय शिवसृष्टीकडून घेण्यात आलाय. फाउंडेशनच्या अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे काही काळापूर्वी फाउंडेशनने 8 गावांमधील शाळांना STEM किट्सचे वाटप केलेले होते. त्यामुळे बुरसेवाडी, केळगाव, धानोरे, बहुल, ठाकरवाडी, भोसे, मालेगाव आणि सांगीसे या दुर्गम गावातल्या शेकडो ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानाचं प्रत्यक्ष शिक्षण मिळालं. एकूणच अभय बुतडा फाउंडेशन हे समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी, शिक्षणासाठी आणि विकासासाठी झपाटून काम करत आहे. अल्पकालीन मदतीऐवजी दीर्घकालीन परिणामांवर लक्ष केंद्रित करून फाउंडेशन प्रत्येक प्रकल्प हा शाश्वतता आणि मोजता येण्याजोग्या परिणामांसाठी डिझाईन केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज लाखो जीवांना स्पर्श केलाय, ज्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांसाठी केवळ मदतच नाही तर प्रेरणा, आशा आणि उज्ज्वल भविष्याकडे एक ठोस मार्ग निर्माण झालाय. बाकी तेच थांबूया, भेटूयात पुढच्या नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.